हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहांचं स्वागत। शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराचं होणार वितरण। पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट। जंतर मंतर आंदोलनात काही मुलांनी मला शिव्या दिल्या, ही मुलंही आपलीच, मी त्यांना माफ करतो, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देशभरात पेपर लीक विरोधात नवीन कायदा लागू। पेपर लीक विरोधातील विधेयकावर राष्ट्रपतींकडून सही। नव्या कायद्यात 10 वर्षांची शिक्षा आणि करोडोच्या दंडाची तरतूद। मुंबईत मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला राज ठाकरेही राहणार उपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक। जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। भोंदू अशोक खरात एसआयटीकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। खरातला आज राहता कोर्टात करणार हजर। नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर। जळगाव जिल्ह्यातील अंजनी धरण 100% भरलं। अंजनी नदीला पूर आल्यानं रस्ते पाण्याखाली। नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा मजुरांवर गोळीबार। एका मजुराचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएम किसान सन्मान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। पीएम किसान सन्मान निधीसाठी 3,15,000 कोटींची तरतूद। आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरज चोप्राला जॅव्हलिन थ्रोमध्ये सिल्वर मेडल तर हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत घडवला इतिहास। तर भिवंडीमध्ये इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला। बालाजीनगर गंगारामवाडी इथल्या अतिधोकादायक घोषित केलेली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत क्षणार्धात कोसळली। इमारत दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील कोहिनूर अपार्टमेंट ही अतिधोकादायक घोषित केलेली इमारत गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली। काही क्षणात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी, TDRF आणि NDRFचं पथक घटनास्थळी दाखल झालं। मात्र दुर्घटनास्थळी जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यानं बचाव कार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले। बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी इमारतीसमोरची जुनी चाळ JCBच्या सहाय्यानं पाडावी लागली। त्यानंतरच ढिगारापर्यंत यंत्रसामग्री पोहोचू शकली आणि बचाव कार्याला वेग आला। सर, बिल्डिंग में 2-3 दिन से रिपेयरिंग का काम चल रहा था, तो ऐसा रिपेयरिंग का काम चल रहा था, हम लोग को मालूम नहीं था कि बिल्डिंग गिरने वाला है। हम लोग शाम को ड्यूटी से आए, खाना वाना बनाए खाए, फिर हम लोग बिल्डिंग सोचा कि आज खाली कर देते हैं, फिर सही हो जाएगा तो वापस आएंगे। उसी दौरान गिरने की आवाज़ सुनाई दी और हम लोग को जिस रास्ते से निकलने का था उसी रास्ते के किनारे का बिल्डिंग गिरा। तो हम लोग को, सब लोग बिल्डिंग के अंदर ही थे, सब लोग इधर उधर भागने लगे। जिधर से निकलने का रास्ता था उधर बंद हो गया, तो कोई किधर किधर से कूद के भागा और हम लोग भी कूद के भागा। उसी दौरान पैर में फ्रैक्चर आया। इमारत झुकू लागल्यानं गुरुवारी रात्रीच रहिवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। मात्र काही जण घरातील साहित्य घेण्यासाठी तर तळमजल्यावर काही दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं काही व्यक्ती इमारतीतच अडकल्या होत्या आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली। दरम्यान या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे।
संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत। दुर्घटनेमागील निष्काळजीपणाची चौकशीही करण्यात येणार आहे। ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रति आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत। आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी, अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी जर केली जाईल, खरं रिपेअर करण्याच्या दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। भिवंडी दुर्घटनेनंतर विरोधक आता आक्रमक झालेत। सरकारच्या खात्यांकडून धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केलं जात नाही, बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या जात नाही, असा आरोप विरोधकांनी केलाय। भिवंडीतील दुर्घटनेनंतर धोकादायक घोषित केलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशा इमारती रिकाम्या करण्याबाबत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत प्रशासन आता किती प्रभावी पावलं उचलतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। आणि आता बातम्या विस्तारानं बघूयात। भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी SIT कडून ताब्यात घेतलं आणि भोंदू खरातला आज राहता न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पतसंस्थेमधील कोट्यवधी रुपयांच्या बनावट व्यवहार प्रकरणी पोलिसांनी खरातचा ताबा घेतलाय। भोंदू अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात समता पतसंस्था आणि सिन्नर तालुक्यातल्या जगदंबा पतसंस्थेत तब्बल 133 जणांच्या नावानं बनावट खाती उघडून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आधीच खातेदारांचे जबाब नोंदवलेले होते। काल रात्री भोंदू खरातला नाशिकवरून शिर्डीत आणण्यात आलंय। आज त्याला राहता न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दरम्यान कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही देखील शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असून ती अजूनही फरार आहे। हरीश दिमोटे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। हरीश, आपण जर बघितलं तर स्वतःला कुठेतरी सिद्ध पुरुष, तांत्रिक मांत्रिक म्हणून घेणारा हा जो भोंदू अशोक खरात आहे, हा नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर जे आहे त्या ठिकाणी तो भक्तांचा तिथे सगळा गोतावळा भरायचा। तिथे अनेक भक्त जे आहेत ते मग त्यामध्ये मंत्री असतील, अधिकारी असतील, असे अनेक जण त्याकडे यायचे आणि तो त्यांना गंडवायचा आणि कुठेतरी यातूनच त्याने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचं देखील समोर आलं आणि जवळपास 9 महिलांनी त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामध्ये तो अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीमध्ये होता, ज्यामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाबरोबरच अनेकांचे जमीन गैरव्यवहार असतील, त्याचबरोबर भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुटणं असेल, अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील जी समता पतसंस्था आहे, ज्यामध्ये जवळपास 100 लोकांची खाती उघडली गेली, जी याची अनुयायी असलेले जे काही भक्त आहेत त्यांच्या नावावरती हे सगळे खाते उघडले गेले आणि जवळपास 60 ते 70 कोटी रुपयांचा व्यवहार या समता पतसंस्थेमध्ये केला गेला। त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जगदंब पतसंस्था, ज्यामध्ये जवळपास 33 जणांची खाती आहे, त्यावरूनही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी जे खातेदार आहेत, ज्यांच्या नावे खाते उघडलेली होती, यांचे जबाब अगोदरच घेतलेले आहेत। यामध्ये त्यांनी सरळ म्हटलंय की आम्ही ही जी कागदपत्र वापरली गेली, ही कागदपत्र कुठेतरी यात्रेला जाण्यासाठी किंवा मंदिरामध्ये VIP पास मिळवण्यासाठी दिलेली होती, त्याचा गैरवापर करून ही खाती उघडली गेलेली आहे, त्यामुळे या खात्यांशी आमचा संबंध नाही, अशा प्रकारचे जबाब अगोदरच नोंदवलेले आहेत। आता शिर्डी पोलिसांनी या समता पतसंस्थेमध्ये उघडलेल्या ज्या खात्यांसंदर्भातल्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातचा ताबा काल SIT कडून घेतलेला आहे। रात्री त्याला पोलीस शिर्डीमध्ये घेऊन आलेत। आज राहता न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे, त्यामुळे राहता न्यायालय त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे बघावं लागणार आहे। दुसरीकडे त्याची पत्नी जी आहेत कल्पना खरात, ही देखील शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आरोपी आहे, जिला हायकोर्टाने जामीन फेटाळला आहे, सुप्रीम कोर्टाने देखील जामीन फेटाळलेला आहे, त्यामुळे ती फरार आहे। तिचा शोध एकीकडे घ्यायचा आहे, तर आज अशोक खरातला किती दिवस पोलीस कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।